तुम्ही इतकं पॉलिश लावणार, स्तुती करणाऱ्यापासून सावध राहा. कारण कुणी फुकट स्तुती करायला मोकळं नाही. आणि साधकाने, परमार्थिक साधकाने स्तुती करणाऱ्यापासून 4 हात लांब राहायचे. लय स्तुती करायला की पळूनच जायचं आपण, त्याचं ऐकणच नको. कारण स्तुती हा साधकासाठी आत्मघात आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण किती नाही म्हणलं तरी माणसाला स्तुती आवडते. स्तोत्रम कस्यन तुष्टये. मी 4-5 वाक्य बोलतो, जे आवडलं ते आवडून घ्या. तुम्ही खूप सुंदर आहात. आवडलं सांगू नका, मनात ठेवा. आवडलं वरून वरून नाही आवडायला, पण मनातून म्हणते हवंच की. हे माकड सुद्धा म्हणते. एकदा माकडानं आरसा बघितला, भारी दिसायला हो. अरे तू माकड आहे ना तू. त्याचे त्याला ते भारी. आपला आपला चेहरा प्रत्येकाला भारीच वाटतो, कसाही असो, कसाही असो. उगाच माणसं असं करीत नाहीत, असं करीत नाहीत. आवडतो. तुम्ही सुंदर आहात. चला पुढचा विषय. तुमचं मन फार चांगलं आहे. तुमचं वागणं खूप चांगलं आहे. तुम्ही फार चांगले व्यक्ती आहात. जरा पुढचं एक वाक्य बोलतो. तुमच्यासारखा भारी चांगला माणूस दुनियात दुसरा नाहीच. तुम्हीच नंबर 1 आहे जगात. दुसरे सगळे तुमच्या मागच आहेत. तुम्ही म्हणजे खरंच चांगले. ह्याच्यातलं काही पटालंय का? तुम्हालाच म्हणालो हो सगळ्याला. तुम्हाला महाराज एकाला म्हणा, कारण एकाला मी याच्यासाठी म्हणणार की हे जे बोलायला नाही खोट आहे. हे सगळी स्तुती खोटी आहे. सब झूठ. शेवटी माणूस स्वार्थच बघतो. माझं काय, मला काय मिळते, ह्याच्या पलीकडे डोकंच नाही कोणाचं. तुमचं पोरग बघते म्हणलं तर तुम्ही फक्त पोराला सांगा, भैया आपल्याला सगळं विकून टाकायचे उद्या. हो पोरग म्हणते पप्पा दवाखान्यात नेऊ का? मग कोणी कोणी विकायचे? सगळं घर शेत सगळं चट विकायचं, काय ठेवायचं नाही. बरं का? माझी मर्जी. पोरग गबसर वाटले तुम्हाला? पुंडली काय का तेव काय? विठ्ठल विठ्ठल.